ओम साईराम. बाबांच्या लीला, त्यांच्या कथा तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचविण्याकरिता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉन म्हणजेच त्या घंटारूपी चित्राला क्लिक करा. तसेच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या या एका लाईकने मला अजून साई लीला सर्व साई भक्तांपर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच सर्व साई लीला सर्व भक्तांपर्यंत पोहोचविण्याकरिता खालील दिलेल्या शेअर बटनाला क्लिक करा. ओम साईराम. बाबांच्या परमकृपेने आज आपण अध्याय 3 यास प्रारंभ करू. या अध्यायात श्री साईबाबांची स्वीकृती, आज्ञा आणि प्रतिज्ञा, भक्तांसाठी कार्यसमर्पण, ज्योतिस्तंभास्वरूप मातृप्रेम, रोहिल्याची कथा आणि त्याबद्दलच्या अमृत उपदेशाचे श्रवण करू. श्री साईबाबांची स्वीकृती आणि वचन देणं. ज्याप्रमाणे मागील अध्यायात वर्णन केले आहे की श्री सच्चरित्र लेखनासाठी श्री साईबाबांची पूर्ण अनुमती आहे. तुम्ही आपले मन स्थिर करून बाबांच्या वचनात श्रद्धा ठेवा आणि निर्भय होऊन कर्तव्यपालन करत राहा. जर बाबांच्या लीला लिहिल्या गेल्या तर अविद्येचे नाश होईल. तसेच त्यांच्या लीलांचे ध्यान व भक्तिपूर्वक श्रवण केल्याने दैहिक बुद्धी नष्ट होऊन भक्ती आणि प्रेमाची लहर प्रभावित होईल. साईबाबांच्या मते जो भक्त माझ्या या लीलांचा खोलवर शोध घेईल त्याला ज्ञानरूपी अमूल्य रत्नाची प्राप्ती होईल. बाबांच्या या वचनांना ऐकून श्री हेमाडपंतांना अति आनंद झाला. ते निर्भय झाले आणि त्यांना विश्वास झाला की आत्ता कार्य अवश्य सफल होईल. बाबांनी श्यामाकडे बघून म्हटले, जो प्रेमपूर्वक माझे नामस्मरण करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. त्याच्या भक्तीत उत्तरोत्तर वृद्धी होईल. जो माझ्या चरित्र आणि कृत्याचा श्रद्धापूर्वक गायन करेल त्याचा मी हर प्रकारे सदैव सहायता करीन. जे भक्तगण हृदय आणि प्राणांनी माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझ्या कथा श्रवणाने स्वभावतः प्रसन्नता मिळेल. विश्वास ठेवा, जो कोणी माझ्या लीलांचे कीर्तन करेल त्याला परमानंद आणि चिरसंतोषाची उपलब्धी होईल. हे माझं वैशिष्ट्य आहे की जो कोणी अनन्य भावाने मला शरण येतो आणि जो श्रद्धापूर्वक निरंतर स्मरण आणि माझे ध्यान करतो त्याला मी मुक्ती प्रदान करतो. जो नियमितपणे माझे स्मरण आणि माझ्या कथांचे लीलांचे प्रेमपूर्वक मनन करेल अशा भक्तांमध्ये संसाररूपी वासना आणि अज्ञानरूपी प्रवृत्ती कशी राहणार? मी त्यांना मृत्यूच्या मुखातून वाचवतो. माझ्या कथांच्या श्रवणाने मुक्ती होईलच. तसेच माझ्या कथांचं श्रद्धापूर्वक श्रवण आणि मनन करा. सुख, शांती आणि संतोष प्राप्तीचा हाच सरळ मार्ग आहे. ह्याने श्रोत्यांच्या मनाला शांती मिळेल आणि ध्यान व विश्वास दृढ होईल. त्यावेळी अखंड चैतन्य रूपाने अभिन्नता प्राप्त होईल. केवळ साई साई ह्या उच्चारणाने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतील. चला तर आत्ता पाहू की भिन्न भिन्न कार्यांची प्रेरणा भक्तांना बाबांनी कशी दिली. भगवान आपल्या कोण्या भक्ताला मंदिर, मठ, कोणाला नदी तीरावर घाट बनवणे, तर कोणाला तीर्थपर्यटन करणे, तर कोणाला भगवत कीर्तन करणे एवं भिन्न भिन्न कार्य करण्याची
प्रेरणा देत असतात. परंतु श्री हेमाडपंतांना श्री साईबाबांनी सच्चरित्र लिखाणाची प्रेरणा दिली. पण कोणत्याच विद्येचे पूर्ण ज्ञान न होण्याकारणाने श्री हेमाडपंत हे पूर्णतः अयोग्य होते. मग त्यांनी या कठीण कामाचे साहस का केले असावेत? श्री साईबाबांच्या यथार्थ जीवनीचे वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणात आहे? त्यांच्या कृपामात्रानेच कार्य संपूर्ण होणे संभव आहे. श्री हेमाडपंतांच्या मते जेव्हा त्यांनी या लेखनास सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम श्री साईबाबांनी माझ्यातील अहम नष्ट केला आणि स्वतःच त्यांचे चरित्र लिहिले. अतः हेमाडपंतांच्या मते ह्या चरित्र लेखनाचे पूर्ण श्रेय श्री साईबाबांचेच आहे. जन्मतः ब्राह्मण असूनही श्री हेमाडपंत हे दिव्य चक्षुहीन होते. तसेच श्री साई सच्चरित्र लिहिण्यात सर्वतः अयोग्य होते असे त्यांचे मत होते. परंतु श्री हरिकृपेने काय असंभव आहे? काहीच नाही. अरे, मुक्याला पण वाचा येते आणि अपंग पण शिखर सर करतो. बाबांच्या इच्छेनुसार कार्य पूर्ण करण्याची युक्ती बाबाच जाणतात. हार्मोनियम आणि बासरीस हा आभास कुठे आहे की ध्वनी कशी प्रसारित होत आहे याचं ज्ञान तर वादकाला आहे. चला तर आपण श्री साईबाबांचे चरित्र जाणू, जे या ज्योतिस्तंभारूपाने आहे. समुद्रात ज्योतिस्तंभ अनेक ठिकाणी याकरिता उभारतात जेणेकरून नाविक मोठ्या खडकांपासून आणि दुर्घटनांपासून वाचेल आणि जहाजाला कोणतीच हानी पोहोचणार नाही. या जीवनरूपी भवसागरात श्री साईबाबांचे चरित्र त्या ज्योतिस्तंभाप्रमाणेच उपयुक्त आहे. हे चरित्र अमृताहुनी गोड व संसारिक मार्गाला सुगम बनविते. जेव्हा हे चरित्र कानाद्वारे हृदयात प्रवेश करते तेव्हा दैहिक बुद्धी नष्ट होते आणि हे चरित्र हृदयात एकत्रित केल्याने समस्त कुशंकांचा लोप होतो. अहंकाराचा विनाश होतो. तसेच बौद्धिक आवरण नष्ट होऊन ज्ञान प्रकट होते. बाबांच्या शुद्ध कीर्तीचे वर्णन निष्ठापूर्वक श्रवण केल्याने भक्तांची पापे नष्ट होतात. तसेच मोक्षप्राप्तीचे हे सरळ साधन आहे. सत्ययुगात शम तथा दम, त्रेतायुगात त्याग, द्वापारयुगात पूजन आणि कलियुगात भगवान कीर्तन हेच मोक्षाचे साधन आहे. हे अंतिम साधन चारही वर्णांच्या लोकांना साध्य पण आहे. परंतु अन्य साधन जसे योग, ध्यान, धारणा हे आचरणात आणण्यास कठीण आहेत. परंतु श्री सच्चरित्र तसेच हरिकीर्तनाचे श्रवण हे अत्यंत सुलभ आहे. केवळ त्यावर लक्ष द्यायची आवश्यकता आहे. कथाश्रवण व कीर्तनाने इंद्रियांची स्वाभाविक विषयासक्ती नष्ट होते आणि भक्त वासनारहित होऊन आत्मसाक्षरतेकडे अग्रेसर होतो. हेच फळ प्रदान करण्याच्या हेतूने श्री साईबाबांनी श्री साई सच्चरित्राची रचना करवली. भक्तगणांनी सरळतापूर्वक चरित्राचे अवलोकन करून आणि बाबांच्या मनोहर रूपांचे ध्यान करून गुरु आणि भगवत भक्तीचे अधिकारी बनावे. तसेच
निष्काम होऊन आत्मसाक्षात्कारास प्राप्त व्हावे. साई चरित्राचे सफलतापूर्वक पूर्ण होणे ही एक साई महिमाच समजावी. श्री हेमाडपंतांना यासाठी केवळ एक निमित्त मात्र बनवलं आहे. चला तर आता मातृप्रेमाबद्दल जाणू. गाईचं आपल्या वासरावरचं प्रेम सर्व विदित आहे. गाईचे स्तन सदैव दुधाने पूर्ण असतात आणि जेव्हा भुके वासरू गाईच्या स्तनाकडे येतात तेव्हा दुधाची धारा स्वतः प्रवाहित होते. त्याचप्रमाणे माता पण आपल्या मुलाच्या आवश्यकतेचे पहिलेच लक्ष ठेवते आणि योग्य वेळी स्तनपान करवते. ती आपल्या बालकाचा शृंगार उत्तम प्रकारे करते. परंतु बालकास याचे कसलेच भान नसते. पण बालकाच्या शृंगारास पाहून मातेच्या हर्षास पारावार उरत नाही. मातेचे प्रेम हे विचित्र, असाधारण आणि निस्वार्थ आहे, ज्याला कोणतीच उपमा देता येत नाही. ठीक याचप्रमाणे श्री सद्गुरूंचे प्रेम आपल्या शिष्यावर असते. असेच प्रेम श्री साईबाबांचे श्री हेमाडपंतांवर आहे. ती गोष्ट होती सन 1916ची. सन 1916ला श्री हेमाडपंतांनी नोकरीमधून निवृत्ती घेतली. पण जी पेन्शन त्यांना मिळायची ती त्यांच्या कुटुंबाच्या निर्वाणासाठी अपर्याप्त होती. त्याच वर्षी गुरुपौर्णिमेला हेमाडपंत अन्य भक्तांसोबत शिर्डीस गेले. तिथे अण्णा चिंचणीकरांनी स्वतः बाबांकडे हेमाडपंतांसाठी प्रार्थना केली. चिंचणीकर म्हणाले, बाबा, हेमाडपंतांवर कृपा करा. जी पेन्शन त्यांना मिळते ती त्यांच्या कुटुंबनिर्वाहनासाठी योग्य नाही. त्यांच्या कुटुंबात माणसे वाढत आहेत. कृपा करून त्यांना अजून कुठेतरी नोकरी लावून द्यावी, जेणेकरून त्यांची चिंता दूर होऊन ते सुखपूर्वक राहतील. त्यावर बाबांनी उत्तर दिले, यांना नोकरी तर मिळेलच, परंतु आत्ता ह्यांना माझ्या सेवेतच आनंद घेऊ दे. त्यांच्या सर्व इच्छा सदैव पूर्ण होणार. ह्यांना त्यांचे ध्यान माझ्याकडे आकर्षित करून अधार्मिक तसेच दुष्ट लोकांच्या संगतीपासून दूर राहायला पाहिजे. ह्यांना सगळ्यांसोबत दया आणि नम्रतेची वागणूक तसेच नम्र अंतःकरणाने माझी उपासना करायला हवी. जर हे ह्या पद्धतीने आचरण करू शकले तर नित्यानंदाचे अधिकारी होतील. चला तर आत्ता आपण एका रोहिल्याची कथा ऐकू. ही कथा श्री साईबाबांच्या समस्त प्राणीमात्रांवर असणाऱ्या प्रेमाची एक सूचक आहे. त्यावेळी रोहिला जातीचा एक मनुष्य शिर्डीत आला होता. तो उंच, सुदृढ व सुगठित शरीराचा होता. बाबांच्या प्रेमाने मुग्ध होऊन तो शिर्डीतच राहू लागला. तो 8ही प्रहराला उच्च स्वरात कुराण शरीफची कलमे वाचत असे. तसेच अल्लाहो अकबरचे नारे लावायचा. परंतु शिर्डीतील अधिकांश लोक हे दिवसभर शेतात काम केल्यानंतर जेव्हा रात्री घरी परतायचे तेव्हा ह्या रोहिल्याच्या कर्कश आवाजाने त्यांची झोप खराब होत असे. त्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ त्याला चांगलेच कष्टी झाले होते. खूप दिवस तर ते शांत बसले. पण जेव्हा कष्ट
त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेले तेव्हा त्यांनी साईबाबांकडे विनवणी केली की बाबा, ह्या रोहिल्याला म्हणून त्याला शांत करा, त्याचा उत्पात थांबवा. पण श्री साईबाबांनी त्यांच्या विनवणीकडे लक्ष दिले नाही. या उलट गाववाल्यांना बाबा म्हणाले, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या आणि रोहिल्याकडे लक्ष देऊ नका. बाबांनी त्यांना सांगितलं की ह्या रोहिल्याची बायको वाईट स्वभावाची आहे. ती रोहिल्याला तसेच मला जास्त कष्ट देते, परंतु त्याच्या कलमांच्या समोर यायची तिची हिंमतच नाही. त्यामुळे रोहिला जरा शांती व सुखात आहे. परंतु सत्यात रोहिल्याची कोणतीच पत्नी नव्हती. पण बाबांचा संकेत केवळ कुविचारांकडे होता. अन्य गोष्टींपेक्षा बाबा प्रार्थना व ईश आराधनेला महत्त्व देत. अतः श्री साईबाबांनी रोहिल्याच्या पक्षाचे समर्थन करून ग्रामवासियांना शांतीपूर्वक थोड्या वेळेसाठी रोहिल्याचा उत्पात सहन करण्याचा सल्ला दिला. चला तर आपण पाहू श्री साईबाबांचे अमृत उपदेश आपल्याला काय शिकवण देतात. एक दिवस दुपारच्या आरतीनंतर भक्तगण आपापल्या घरी जात होते तेव्हा श्री साईबाबांनी खालीलप्रमाणे एक अतिसुंदर उपदेश केला. बाबा म्हणाले, तुम्ही कुठेही राहा, जे इच्छा आहे ते करा, परंतु हे सदैव स्मरण राखा की जे काही तुम्ही करत आहात ते सर्व मला ज्ञात आहे. मी सर्व प्राणीमात्रांचा प्रभू आहे आणि घटाघटात व्याप्त आहे. माझ्याच उदरात समस्त जन आणि सचेतन प्राणी समाविष्ट आहेत. मीच समस्त ब्रह्मांडाचे नियंत्रण करतो व संचालकही आहे. मीच नवीन उत्पत्ती, स्थिती व संहार करवितो. माझी भक्ती करणाऱ्याला कोणीच कधीही हानी पोचवू शकत नाही, परंतु माझ्या ध्यानाची उपेक्षा करणारा मायेच्या पाशात फसून जातो. समस्त जंतू, कीड-मुंगी तसेच दृश्यमान, परिवर्तमान तसेच स्थायी विश्व माझे स्वरूप आहेत. श्री साईबाबांचे हे अनमोल वचन ऐकून श्री हेमाडपंतांनी हा निश्चय केला की भविष्यात माझ्या गुरुशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीची ते सेवा करणार नाही. त्याचवेळी श्री साईबाबांचे ते बोल, तुला नोकरी मिळून जाईल, हे बोल हेमाडपंतांच्या डोक्यात घोंगावू लागले. हेमाडपंतांना विचार येऊ लागला की खरंच असं घटित होईल का? आणि बाबांच्या वचनाप्रमाणे श्री हेमाडपंतांना अल्पकाळासाठी नोकरीही मिळाली आणि एकचित्ताने श्री हेमाडपंतांनी श्री साईबाबांची सेवाही केली. अध्यायाला समाप्त करण्याआधी माझी श्रोतेजनांकडे एक नम्र विनंती आहे की समस्त बाधा जसे आळस, निद्रा, मनाची चंचलता तसेच इंद्रियांची आसक्ती दूर करून एकचित्त होऊन आपले ध्यान बाबांच्या लीलांकडे द्यावे व स्वाभाविक प्रेम निर्माण करून भक्तीच्या रहस्याला जाणून घ्यावे. तसेच अन्य साधनांमध्ये व्यर्थ श्रमित होऊ नये. त्यांनी केवळ ह्या एकाच सुगम उपायाचे पालन केले पाहिजे आणि
ते म्हणजे श्री साई लीलांचे श्रवण. ह्यामुळे त्यांचे अज्ञान नष्ट होऊन त्यांना मोक्षाचे ज्ञान प्राप्त होईल. ज्याप्रमाणे अनेक स्थानांचे भ्रमण करूनही लोभी पुरुष सदैव आपल्या गाडलेल्या धनाच्या चिंतेत असतो, त्याचप्रकारे श्री साईबाबांना आपल्या हृदयात धारण करा. चला तर आत्ता हा अध्याय पूर्ण करू. पुढच्या अध्यायात श्री साईबाबांच्या शिर्डी आगमनाचे वर्णन होईल. ओम श्री सद्गुरू साईनाथ परमस्तु. शुभम भवतु. अध्याय 3 संपूर्ण. अशाच प्रकारे मी प्रत्येक गुरुवारी तुमच्यासाठी बाबांच्या लीला घेऊन येईन. तसेच तुम्ही ह्या लीलांचे मनःपूर्वक श्रवण करा, ही माझी तुमच्याकडे नम्र विनंती आहे. त्याने तुमचेच भले होणार आहे. त्याने तुम्हाला सुखशांती तर मिळेलच, पण तुमच्या मनातील सर्व इच्छा साई कृपेने पूर्ण होतील. धन्यवाद.